आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युतीची घोषणा अगदी महत्त्वाची मानली जाते। वरळीतील ब्ल्यू सी बँक्वेट या ठिकाणी ही पत्रकार परिषद होणार आहे। एकंदरीतच जागा वाटपासंदर्भात सुद्धा या बैठकांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। एकंदरीत आपण पाहिलं तर नीलम, जे काही दिवसांपासून दोन्ही पक्षांचे बैठकाचे जे सत्र आहे ते सुरू होतं जागा वाटपांसाठी। वरळी असेल, शिवडी असेल, भांडूप असेल किंवा दादर सारखे जो मराठी बहुल भाग आहे त्या जागांवरती दोन्ही पक्षांचा दावा होता। या दाव्यांमध्ये या दाव्यांना घेऊन जो दोन्ही पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये चर्चाचं सत्र जे सुरू होतं ते कुठे ना कुठे युतीची घोषणा या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे। आज दुपारी 12 वाजता युतीची घोषणा होणार आहे। आता मातोश्रीवरती सुद्धा आपण पाहिलं तर रात्रभर चर्चेचं सत्र जे सुरू होतं आणि आज दुपारी 12 वाजता जी घोषणा दोन्ही ठाकरे बंधू करतील, त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण आहे जे महाराष्ट्र राजकारणाचं संपूर्ण काय परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल। व आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे इथून 10 ते 10:30 वाजता इथून निघणार आहेत। त्यानंतर बाळासाहेबांचं जे स्मृती स्थळ आहे तिथे दोन्ही ठाकरे बंधू दर्शन घेऊन ब्ल्यू सी जे बँक्वेट आहे तिथे निघणार असल्याची माहिती मिळत आहे। पाहिलं गेलं तर 150 ते 140 जागा ठाकरे गट जे आहे ते लढण्याच्या याच्यामध्ये आहेत आणि 60 ते 50 जागा 60-70 जागा हे मनसेकडनं लढवण्याची इच्छा जाहीर केलेली आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांना सुद्धा सामावण्याचं कुठे ना कुठे आपल्याला आज माहिती प्रेसमध्ये जे आहे ते प्रेस घेतल्यानंतर आपल्याला माहिती आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव शिवसेना भवन या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय युतीची घोषणा आज होणार आहे, ज्याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत। आपण पाहतोय मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत होता। आज युतीची घोषणा होणार आहे, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत? नीलम, नक्कीच कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे बंधू एकत्र यावे अशा प्रकारची सर्वांचीच भावना होती। मात्र आज तो मुहूर्त, आज ती वेळ आलेली पाहायला मिळते। दुपारी 12 वाजता ब्ल्यू सी हॉटेलमध्ये ही घोषणा होईल। मात्र निवडणुकीसाठी ही घोषणा होत असली तरी मुंबई असेल, ठाणे, नाशिक, पुणे आणि KDMC महानगरपालिका या महानगरपालिकांमध्ये एकत्र येण्याची चर्चा पूर्ण झालेली आहे। तर काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार आहेत। मुंबईमध्ये विशेषतः आपण जर पाहिलं तर जागा वाटपाचा फॉर्म्युला हा जवळपास निश्चित झालेला आहे। एकूण 140 जागांचा जो जागा आहेत ज्या ठाकरे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे, तर 65 त्या जागा आहेत त्या मनसेला आपल्या वाट्याला येऊ शकतात आणि उर्वरित जागा खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाला जातील। त्यांच्यासोबतही काल रात्रीपासून चर्चा सुरू आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आली आहे। मात्र एकूणच लवकरात लवकर त्यांच्यासोबतची ही चर्चा पूर्ण होईल आणि त्यांना सुद्धा या जागा जातील। मात्र एकूणच जर आपण कालचा फॉर्म्युला पाहिला तो 140-150 शिवसेना ठाकरे गट आहे, ज्यामध्ये 60 ते 65 कुठेतरी मनसेला जातील आणि यानंतर उर्वरित जागा ज्या आहेत त्या शिवसेना ठाकरे गटाच्या काही कोट्यातनं निघालेल्या जागा आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला जातील। त्यामध्ये काही 7 ते 14 अशा प्रकारच्या जागा आहेत। त्यामुळे यावरती शरदचंद्र पवार गटाचं समाधान होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार आहेत, या संदर्भात जाहीरनामा सुद्धा घोषित करण्याची शक्यता आहे। कारण निवडणुकीचा अजेंडा काय असणार आणि या अजेंडावरती ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील। मात्र या सभांमधून सुद्धा एकूणच ठाकरे बंधू यांचे समर्थक मनसेचे असतील, शिवसेना ठाकरे गटाचे असतील आणि इतर नागरिक जे असतील त्यांच्यामधला उत्साह सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि आजपासून खरं तर ठाकरे बंधूंच्या युतीचा नारळ फुटेल। नीलम जी, स्वप्नील, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा। भाग्यश्री आणि संतोष, तुम्ही धन्यवाद माहिती दिल्या संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।